अभंगामध्ये तुकाराम महाराज संत संगतीचं महत्व सांगतात. सज्जनो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा, दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा, वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जैसी आमचा दीपक महिन्याची वारी करतो हा पंढरपूरची. जैसी संगत वैसी रंगत. जसा संघ मानवी जीवनामध्ये घडतो तसा रंग हा माणसाच्या जीवनाला चढ जात असतो हा. म्हणून आपल्या मराठवाड्यातली म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही. पण एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. बघा, राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. होय बालाजीराव? राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला, लाल सत्ता कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, कीर्तन शिकायला वेळ लागणार नाही. बरेचसे चांगले गायक आज नामवंत कीर्तनकार झाले. केवळ महाराजांच्या गाडीत बसले, काही दिवस राहिले सोबत आणि ते अवगत झालं. याच्यात काही वावगं नाही हा. परमार्थात पुढं पुढं जाणं गरजेचंच आहे. चांगली गायक आज चांगली कीर्तनकार म्हणून फेमस झालेले आहेत. हा संगतीचा होणारा मानवी जीवनावर परिणाम आहे. आपण सगळे शेतकरी मंडळी आहात. आपल्या एका विहिरीचं पाणी ऐका, एका विहिरीचं पाणी एका शेतातल्या एका वाफ्यातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या त्याच वाफ्यातल्या केळीला सोडा, ते केळीला बोला गोड बनवतं. पाणी त्याच विहिरीचं आहे, शेतही तेच आहे आणि वाफाही एक आहे. पण ज्या मिरच्याला सोडलं की तिखट, कारल्याला सोडलं की कडू आणि केळीला सोडलं की गोड. पाणी तेरा रंग कैसा, बोला बोला, जिसमें मिलाए. पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए वैसा. दुधात टाका नाही तर दारूत टाका, ठरवा. विठाला विठाला. जो जैसी संगती करे वैसे ही फललीन. कदली सिप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जात. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो. आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूत शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. म्हणून जीवनात संगत महत्वाची आहे. कनिष्ठाचा संघ जीवनात घडला तर कनिष्ठ, बघा शब्द जरी कळले नाही तर माझा हात कळेल. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था आणि वरिष्ठाची संगत वरिष्ठ अवस्था. कनिष्ठाचा संघ, मध्यमाचा संघ आणि वरिष्ठाचा संघ. मोठ्याची संगत माणसाला जीवनात घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही. वाल्या कोळ्या एवढा पापी माणूस या मंडपात एक सुद्धा नाही, मी गॅरंटीनं सांगेन. तुमच्या जीवनात असून असून किती पाप असणार आहे चला बोला. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील, 4-5 बोकडे खाल्ले असतील, याच्यापेक्षा काय पाप आहे? वाल्या कोळ्याने माणसं मारली होती, मोजली नव्हती. माझं बोलणं आहे का बरं का? वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती, मोजली नव्हती. हे भाग्यश्रीवाला त्याच्या कुठंच बसत नाही. हे तो 17चा बेत आणि 18चा बेत, अरे त्यानं शेलके माणसं आणली होती अशी, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. एवढा पापी असणारा वाल्या कोळी बरं का, मी म्हणतो त्याच्या पापाची गणना करता आली नाही. वाल्या कोळी महाहत्यारी म्हणतात, साधा हत्यारी नाही आहे तो. त्याचे अपार पाप होते. अपार कशाला म्हणतात कदमदाजी? जाणता अंतही नाही अनपारही नाही, याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. लक्ष द्या बरं का. नारदाची संगत झाली वाल्या कोळ्याचे. वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामा आधी.
भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते पूर्वी डाकू होते, याचा आपण कधीतरी विचार करावा आणि आपल्या जीवनात बदल करून घ्यावा, हे महत्वाचं आहे. एक डाकू जर संत पदापर्यंत पोहोचू शकतो, एक डाकू जर भारताचा आद्य कवी होऊ शकतो, एक डाकू जर राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवू शकतो, आपण जीवनात का बदलू शकत नाही? आपण बदलत नाही ही शोकांतिका आहे महाराज. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या ना. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. बागेश्वर धाम महाराज सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे. बागेश्वर धाम महाराज काय करतात? आपल्या मंडप मध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात, अनोळखी माणसाची चिठ्ठी लिहितात आणि त्याला उठवलं की ते लिहून ठेवलेलं सगळं बोला त्याचंच निघतं. आश्चर्य आहे का नाही? पण अजून याच्या पुढचं आश्चर्य सांगतो, जरा लक्ष द्या. बागेश्वर धाम महाराज जन्माला आलेल्या समोर मंडप मध्ये बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती निघते. आमच्या वाल्मिकानं जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी लिहून ठेवली आणि ते निघलं महाराज. हे अध्यात्म आहे. अध्यात्म जेव्हा कळायला लागेल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी फार छोट्या वाटतील, फार छोट्या वाटतील. ही काही सोपी गोष्ट थोडी आहे. महाराज म्हणतात हे वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कोणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की हिरा खरा आहे का खोटा आहे, खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजांना त्याची एक प्रक्रिया सांगितली. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती. जागे आहे का तुम्ही? आयरन कोणाच्या घरी असते? हा, असं जागा राहा. आयरन लोहाराच्या घरी. आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही आणि कळणार सुद्धा नाही. का? संसरती ती संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी पाणी जरी भरायचं म्हणलं तर विहिरीवर जावं लागायचं. विहिरीवर जायचं, पोहऱ्यांनी पाणी शेंदायचं म्हणायचे आपल्या इकडची भाषा. पोहऱ्यान पाणी शेंदायचं, टकुऱ्यावर हांडा घ्यायचा. टकुऱ्यावर, डोक्यावर नाही, आपल्या इकडच बोलतो ना. हा, टकुऱ्यावर हांडा घ्यायचा, रांजणीत टाकायचं. किती कष्ट होते, आता ते कष्ट राहिले नाही. काका आता गावाला टाकी, पाईपलाईन सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा, घरात पाणी न्यायचं, कष्ट राहिले नाही. आता नळाला हांडा लावायचं बी काम राहिलं नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायच्या नाही, जमाना बदलत चालला. 2-3 दिवसापूर्वी एका पोरानं मला व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणजे महाराज इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. म्हणलं काही भूकंप होणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं काय मग जग संपून जाणार आहे का? म्हणलं नाही. म्हणलं काय मग आई वडील मुलगा वगैरे राहणार नाही का? असंही काय नाही म्हणे. अरे म्हणलं मग इथून पुढच्या मुलांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही. पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा प्रश्नच नाही. जमाना बदलत चालला. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसत नाही, आता ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. आयरन लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला घणानं मारायचं. खरा हिरा असेल आयरनीत घुसेल, घणात घुसेल पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. हिरा ठेविता आयरनी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. कोणी म्हणाल आता खरा हिरा आहे पण घणात घुसला, उपयोगाचा काय? ते बी काढायचं प्रमाणे, त्याला हिरकणी दाखवा. हिरा हिरकणी काढी आयरनी आतून. हिऱ्याला हिरकणी दाखवली की किती खोल घुसलेला हिरा असला की तो बाहेर येतो. घनानं न फुटणारा हिरा, महाराज म्हणले जर ढेकणाच्या संग अगोदर म्हणून घेतलं आणि यानं आरती सगट करून घेतलं चालीत. त्याच्यामुळे आता मोह शिजायचं राहिलं. तुम्ही आता फक्त जरा जरा चालू द्या ॲडव्हर्टाईज. विठाला विठाला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. घनानं हिरा फुटत नाही कृष्णा महाराज, आणि ढेकणाच्या संगतीत आलं तर फुटल्याशिवाय राहत नाही. किती कठोर असतो हिरा, लक्ष देऊ नाही का बरं. पण ढेकणाच्या संगतीत आलं की भंगून जातो. महाराज म्हणले याला महत्व देऊ नका. ढेकणाच्या, लक्ष द्या तरुण मंडळ, ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो याच्यात शंका नाही, पण याला फारसं महत्व देऊ नका.
महत्व पुढच्या अर्ध्या चरणाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा. बरं का सोर साहेब, सामान्य माणसं कुसंगाने बिगतील शिंदे साहेब, नवल नाही. सामान्य माणसं कुसंगानं बिघडतील, नवल नाही. महाराज म्हणले साधू सुद्धा कुसंगानं बिघडतो. मग काही लोक म्हणतात हे महाराज लोक असे बिघडल्यावानी काऊन करायला, असं चर्चा होते कधी कधी. हे महाराज लोक असे बिघडल्यावानी काऊन करायले. समजावं कुठंतरी त्यांना कुसंग घडलेला आहे. प्रमाण सांगतो, बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. तुम्ही पोलीस आहात, एखाद्या चोराला पकडलं ना की त्याला तुम्ही विचारता, का रे किती दिवस झाले हे काम करतो. तो म्हणतो, साहेब मायच्या नेपा, माया बाप जन्मी हे असं कोण केलं नाही, पण मा हो पहिलाच टाइम आहे हो. कशामुळे झालं, गणेशरावच्या संगतीत आलतो. आपलं ते लक्ष द्या, म्हणजे त्याचा गणेश हो मा नाही हो, लक्ष द्या. ते म्हणे पा त्याच्या संगतीनं हे असं झालं, नाही तर मी याच्या मायच्या साहेब एवढ्या वेळ माफ करा पा, एवढ्या वेळ सोडा मला. कशामुळे घडलं हे, संगतीमुळे घडलं. कळलं. एखाद्या माणसाकडून एखादी चूक होती बघा, एखाद्या माणसाकडून एखादी चूक होते, मग गावातल्या लोकाला त्याच्यावर विश्वास बसत नाही. बरं का भोईर सर, गावातल्या लोकाला त्या केलेल्या कृतीवर विश्वास बसत नाही. लोक म्हणतात तो माणूस असं करणार नाही. दुसरं म्हणतात बाबा हे मलाही माहित नाही पण केलं त्याने, हे केलं. घडलं कशामुळं, कुठंतरी कुसंग घडलेला आहे. एक बोलू तुम्हाला तरुण मंडळ, वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. तुम्ही झुंडीनं चालले म्हणजे तुम्ही सत्य आहात हे होत नसता. आजपर्यंत इतिहास आहे, जो झुंडीत चालला तो सत्य बोलू शकत नाही, आणि जो सत्य बोलला त्याच्या मागं झुंड राहत नाही. पुन्हा एकदा ऐका, जो सत्य बोलेल त्याच्या मागं झुंड राहत नाही, आणि जो झुंडीन चालला तो खरं बोलू शकत नाही, त्याला झुंडीचं दडपण असतं. मी जर एखादा शब्द याच्या विरोधात बोललो तर ही सगळी ताफा माझ्या मागचा निघून जाईल, ही भीती असते बरं मनात. त्याच्यामुळं ताफ्यातला माणूस कधी खरं बोलू शकत नाही. तुम्ही राजकारणी लोक पहा, सगळ्यांना सगळं सारखं बोलतात. ते महाराष्ट्रात युतीत राहतील, महाराष्ट्र सरकारमध्ये महायुतीत राहतात, नगरपालिका नगरपंचायतला विरोधात राहतात, आणि आता महापालिकेला महापौरासाठी जमल तसं करतात. त्याच्यामुळं माझी विनंती असेल तुम्हाला की हे वेगळं असतं. झुंडीनं चालणारा माणूस खरं बोलू शकत, कुठंतरी कुसंग घडल्यामुळं माणूस सत्यता मांडू शकत नाही. विठाला विठाला. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधना प्रसंगेन भीष्मगो हरिणीगतः. संग मत करो राजा का, माझा मूड छान आहे, चांगला आहे का. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब भारी से मिला दे. एखाद्या राजाच्या संगतीत गेले तर एक ना एक दिवस आपल्यावर रडण्याची वेळ येईल, पण एखाद्या साधूच्या संगतीत गेले ना, एक ना एक दिवस जगाचा मालक भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला संगतीचा परिणाम आहे बस, बाकी जीवनात काही महत्वाचं नाही. एक बाई म्हणे, महाराज या पोराचं भविष्य सांगा. म्हणे याची जन्मपत्रिका देते, नाही तर याचा हात पाहून सांगा, नाही तर याचं तोंड पाहून सांगा, नाही तर याची कुंडली पाहून सांगा. म्हणलं ताई याचं भविष्य पाहायला याचा हात पाहायचं काम नाही, तोंड पाहायचं काम नाही, जन्मकुंडली पाहायचं काम नाही. मग तुम्ही याचं भविष्य सांगणार नाही का. म्हणलं सांगणार ना, फक्त ह्यो कोणा संग राहतो सांगा. कळलं माझं बोलणं. हा कुणा संगे राहतो सांगा, याच्यावरून याचं भविष्य कळेल. बाकीचं पाहायची काही काम आहे, काही पाहायचं काम नाही. म्हणून कुसंग वाईट. अहो पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. भीष्माचार्यासारख्या भगवत भक्ताला सुद्धा गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. हे केवळ दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं आणि दुर्योधनाचं संगत केल्यामुळं. म्हणून अन्न पवित्र खा. आता इथं 6-7 हजार लोकांचं जेवण आहे का नाही, हे अन्न पवित्र आहे. हे जेवण नाही, हा प्रसाद आहे. कळलं माझं बोलणं. हे जेवण नाही, हा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हानी रशोपजायते. तुम्हाला एक सांगू, हे अन्न पवित्र आहे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष येते तुमच्या लक्षात. हा, पाण्यात बदल झाला का वाणीत बदल होतो.
म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर जीवनातलं भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं जीवनातलं दुर्भाग्य समजा. विठ्ठला म्हणून संगत महत्वाचे. म्हणून शुद्ध आहार, शाकाहार. बघा ते पोलीस असून बी गळ्यात विठ्ठल आहे, बरोबर आहे ना. पोलीस असून बी माळकरी आहे का नाही. नाही तर त्याने ठरवल्यावर रोज पार्टी भेटल त्याला. धरली गाडी का सोडतो चला हॉटेलला, बरोबर आहे. लक्षात आलं का. त्यानं जर ठरवलं तर टेन्शन आहे का. पण कीर्तनाला असतात. महाराज म्हणले शुद्ध आहार, शाकाहार. कळलं माझं बोलणं. अन्न पवित्र खा, मन पवित्र होईल. मन पवित्र झालं, विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाला, आचार पवित्र घडेल. आचार पवित्र झाला का जीवन पवित्र होईल. या उलट अन्न दूषित खाल, मन दूषित, मन दूषित, विचार दूषित, विचार दूषित, आचार दूषित, आणि आचार दूषित जीवन उद्ध्वस्त. जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जीवनात संगत महत्वाची आहे. लक्ष देऊन ऐका. जन्म आल्यानंतर आपण कुणाकुणाच्या संगतीत जाऊ शकतो. जगाच्या पाठीवर 4 गोष्टीचा संग करणं शक्य आहे. कोणत्या 4 गोष्टी आहे का. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा, एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा, एक जीव संतांच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1 बोला. जीव जीवाची संगत बोला. तुम्ही पुढची मंडळी जरा बोला. जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संतांची संगत 4. या 4 पैकी आपल्या जीवनाचं कल्याण कुणाच्या संगतीत हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकाचं एक एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का. आता जड म्हणजे काय पहिलं कळलं पाहिजे. जड म्हणजे अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून हा कुठं जात नाही. म्हणजे याच्यामध्ये चेतना नाही. या माईक मध्ये जशी चेतना नाही तसं आपण ज्या संसाराची संगत करतो ना त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत त्या जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार बोला. सुखाचा विचार नाही कुठे. आबा सुख तर लांबच राहिलं, विचार पण सुखाची येत नाही संसारात. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. 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 हो काम क्रोधयाचे गिराईक बाई. याचं सुख नाही व त्याचं सुख नाही. म्हणलं त्याच्यात सुख नाही पण म्हणतात याच्यात सुख आहे. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी जाईल जाऊ द्या. आता लक्षात आलं माझं बोलणं. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. सुखच नाही ना महाराज. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं तो सुखी, बरोबर आहे. लग्न न झालेली पोरं गाणी ऐकत ऐकत झोपतात आणि लग्न झालेली माणसं टोमणे ऐकत ऐकत. कळलं माझं बोलणं. लग्न झालेल्याला वाटतं लग्न न झालेल्याला वाटतं कुठंतरी पळून जावं, आणि लग्न झालेल्याला वाटतं कुठंच जाऊ नये. आता लक्षात आलं का. संसाराचा विचार केला तर फार अवघड आहे. एका मेसेज वाचला मी, म्हणजे जे काही फिरायचं असेल, जे काही जग फिरायचं असेल, तरुण पोर आहे म्हणून काही गोष्टी बोलतो. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. लग्न झाल्यावर जगच फिरतं. त्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला विठाला. महाराज म्हणले ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. एका चाळीत 2 जोड फिरायची बघा. समोरच्या खोलीत एक जोड फिरायचं आणि इकडच्या खोलीत एक जोड फिरायचं. इकडचं जोडपं सारखं भांडत राहायचं आणि इकडचं जोडपं सारखं हसत राहायचं. मग एक दिवस या दोघांनी विचार केला, म्हणे ओ लोकांचं पाहाव तर नवल वाटतं. हय थार गाडीन हे
बरोबर आहे ना. लोकांचं पाहत नवल वाटतं म्हणे. आपण हे असं भांडण करायला लागलो म्हणे. आता हे आपण काहीतरी विचार करून थांबाय पाहिजे का नाही. किती दिवस असंच भांडत राहायचं सांगा ना. म्हणे मग आता करायचं काय. आपल्या समोरच्या खोलीतलं जोडपं हसत राहतं रोज म्हणे. आपण त्याला विचारू तरी. दोघं गेले म्हणे गाव लग्न झाल्यापासून आमच्या जीवनात भांडणच आहे म्हणे. आणि तुमच्या खोलीतून रोज हसायचा आवाज येतो. तुमच्या हसायचं कारण तरी सांगा. मग ते अजून जोरात हसायला लागले. तुमच्या हसायचं कारण तरी सांगा. तुमचे भांडणं होत नाही का. ती म्हणे बाई आमचे बी भांडणं होतात. मग आमचं भांडण सुरू झालं. मला राग आला की मी त्या बेलनं फेकून आणते. लागलं की मी हसते, हुकलं की ते हसतात. बस ह्यात सुख नाही त्यात सुख नाही. विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांबच राहिलं. उन्हाळ्याचे दिवस होते. आपल्या इकडंच बोलतो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक आऊत हाणू लागलं. विचार पण सुखाचे नाही आबा. आऊत हाणत होतं आणि आऊत हाणता हाणता ती गरमी होऊ लागली त्याला. मग त्यानं आपलं ते शर्ट काढलं आणि नवीच बांधलेली ईर होती त्या गजवरी आलेला होता त्याला लटकून दिलं. ती गज कळतो ना सळईवर आले. हा त्याला ते गजाला लटकून दिलं आणि ते वाव टळाली. उन्हाळ्यात वारं सुटतं ना. ते वारं सुटलं आणि ते शर्ट पडलं इरीत. लागलं बोंबला हे बापू रे मायो रे मरतो रे. बापू रे मायो रे मरतो रे. माणसं गोळा झाले. काय झालं. छाती बोडबोड घ्यायला. मेलो असतो म्हणे मी आज. अरे म्हणे मराय काय झालं. गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. करपेन. तुम्ही असे शब्द इकडे ध्यान देता जरा. हे आपल्या इकडं हा गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. बरा करपला नाही तू. गणपती बापाच्या करपेन वाचलो म्हणे. अरे पण म्हणे मराय झालं काय तुला. अहो लय देवान गॉड गिफ्ट दिलंय म्हणे. नाही तर मेलो असतो म्हणे मी. अरे मराय झालं काय म्हणे. मग शर्ट इरीत पडला म्हणे. लोक म्हणे मग शर्ट इरीत पडायचा आणि मरायचा काय संबंध आहे. हा मी शर्टात असतो तर. अरे बावळे आहे का तू. नाही ना शर्टात असं करतो का. पण याचा अर्थ आहे विचार सुद्धा सुखाचे नाही. सुख तर लांब राहील. जागे पण इथं नाही. पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. लगेच स्वप्नात सुद्धा दुःख कसं मिळतं बघा. एक मुलगा स्वप्नात दुःख कसं मिळतं. एक मुलगा मुंबईला राहिला होता. सोर साहेब. लग्न झालं गावाकडं आला. लग्न झालं बायको सुट्टी नाही. हा लग्न झालं. हा गावाकडं आला. गावाकडं आला. मग आपलं लग्न घेतलं झालं की बायकोला घेतलं आणि पुन्हा मुंबईला गेला. मुंबईला गेला 10x10ची खोली केली आणि संसार रूम मध्ये थाटला. जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10x10च्या खोलीत मांडल्या. महिना सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघेही पती पत्नी पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो का ग या 10x10च्या खोलीत एका पलंगावर आपण दोघं जण मोकळे झोपलो. पण आलं की बिघडतं. बायको म्हणे काय. म्हणे आपल्याला पोरग झालं तर झोपवावं कुठं. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावात मला माहित नाही. आमच्या गावात लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात. त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का. तुम्ही नुसते तरसायले त्यासाठी. तुम्ही काय मग सांगा. त्याचा मेळच नाही. ते शंकेतच येतं. बरोबर आहे का नाही. ते काहीच बोलणत ना. आणि मला मेळ लागेल हे बोलणत काहून. पण मग आता ध्यानात आलं माया. लक्ष देऊ नका बघा. मग ते त्याचा हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतो. बरोबर आहे का. तुम्ही ब्रह्मचारी एक सगळे. आर मग हो नाही काहीतरी बोला ना. तुमच्या ध्यानात नाही का हो. मग ते हळद फेडायचा कार्यक्रम. आंघोळ झाली त्याची बाजूवर की मग त्याला एका पलंगावर बसवतात. आणि एखादी बाई घरात जाते. आता ह्या बायालाही लांब झाल्या. मावल्या ऐका येतं का. वा वा तुम्ही काय फायदा ऐकून. मावल्या ऐका येतं ना महिला मंडळ. हा मग त्याला एका बाजेव नाही तर पलंगावर बसवतात. आणि एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावरचा का आणते. महिला मंडळ. वर तुमच्या येत नाही का गावात ते वरोटा असतं ना. खलबता तुमच्या इकडे आहे का नाही. तुमची मेमरी डिलीट झाली त्या दिवसापासून. तुमचे ब्लँकच झालं. काहीच ध्यान नाही यायलं. फक्त लग्न झालं एवढंच ध्यानात यायचं. बाकी काही लक्षात राहिलं नाही यायचं. बरोबर आहे ना. लक्षात या ते बायाच्या लक्षात राहतं. मग ती बाई घरात जाते पाट्यावरचा काय आणते. खलबता वरवटा आणते बघा. वरवटा आणते ना. मला शंका हे असतं ना असं. हा ते वरवटा म्हणजे कोण असतं. बाळ. त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या बाळासारख्या क्रिया करायच्या असतात आहे का नाही. बायकोन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचंय. नवऱ्यान म्हणायचं धर धर मला सोयाबीन चोरायला जायचं. आपलं ते
मला वावरात जायचं असं ते होता वयामानान होतं मला शेतात जायचंय असताना असं आहे असतं असं सगळं. मग हे तुम्ही माणसा एवढं तुम्हाला कसं काय माहित मग झालं असं झाल्यावर मी आईल म्हणले कशासाठी असतं म्हणे पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपवावं कुठं. बायको हुशार होती ती म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू तुम्ही थोडं पलीकड व्हा मी अलीकड होते. ते करून पाहायला लागली जसं काय खरंच पोरग झालं. तो बाजूला झाला ही बाजूला झाली एवढी जागा झाली. बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरग मोकळं झोपल चिंता करायची काय करायची. ते म्हणे आवळं जावळं झालं तर आवळं जावळं करतं ना जुळं आपल्या इकडे आवळं जावळं म्हणतात. आवळं जावळं झालं तर ती म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा मी आणखी अलीकड होती आणखी पलीकड झाला एवढी जागा आहे. म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही जर आणि तर मुलगी झाली तर म्हणे आणखी थोडं पलीकड व्हा मी आणखी अलीकड होते. आणखी पलीकड सरकाय गेला पलंग संपून गेला धाडकन पलंगाच्या खाली पडला. त्याचं कमरेचं हाड मोडलं त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ. आपल्याकडे टाइम कमी आहे नाही तर हे दोघं दवाखान्यातच आहेत कृष्णान दीपक यायच्याकडे देऊन टाकू बरोबर आहे. त्याची लॅब बी आहे ते रक्त बी तपासल बरोबर आहे का नाही. पलंगाच्या खाली पडलं आणि कमरेचं हाड मोडलं. मला एवढं सांगा पलंगाच्या खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरान केलं का न झालेल्या न झालेले जर कमरेचे हाड मोडतात. हुशार माणसं आहे तुम्ही. हा काही गोष्टी अशा न बोलता कळल्या की मजा येते बरं का. काही गोष्टी इशाऱ्यानं कळल्या पाहिजे मग वक्त्याचा आनंद अजून वाढत असतो. तुम्ही मोठ्या घरात जा ना असं बोलणं कमी आणि इशारे जास्त असतात. मोठ्या घरात गेले की लय असं व्हा 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 आवाज येत नाही बरं. असं इशाऱ्यानं कामं असतात जिथल्या तिथं. असं तुम्ही एखाद्या नेत्याकडे जा ना कोणाला बसायचं आणि कोणाला कटवायचं ते सांगायचं काम नाही. नेता फक्त असं करतो. मग ते म्हणतंय साहेबाला मीटिंग आहे उठा 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 साहेबाला जायचं उठा. मग ते सगळेच उठतात ते लगेच दुसऱ्याला खुणवत आहे तू बस तू बस तू बस बरोबर. इशाऱ्यानं कामं चालतात ना. मी एकाच्या घरी चहा प्यायला गेलो आणि त्याला वाटलं माझ्या वजन टाकावं आणि ते बायकोला म्हणे होय काय बोला 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 काय कर 2 कप चहा कर. तिला काही ते इशारा कळलाच नाही. ती म्हणे काय माणसं देखता बोट वर करता थोबाड नाही का तुम्हाला द्यावा विठाला विठाला विठ्ठल बोलता कळल्या की मजा येते. जागेपणी तर नाही स्वप्नातल्या मुलांना कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही. आपण आता दुसरा मुद्दा घ्या. जीवानं जीवाचा संघ केला. दुसरी जोड घ्या. जीवानं जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का. आता ऐका जो संगती चालला तो दुःख घेऊन चालला डॉक्टर साहेब आणि ज्याच्या संगती जायचंय त्याच्याकडे अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली कोणाला पोटभर कोणाला खायला मिळलं बोला नाही कळलं. उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना. आता तेच दिवस चालू आहे सध्या. 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया. दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस नाही. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं सुखी आहे का तो नाही सांगेल. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. तरुण मंडळ इथं सकाळी उठल्यानंतर माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा. काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याचं दुःख आहे कुणाला पोट कमी करण्याचं दुःख आहे. कोई रोशनी को तरसे कोई लूटता नजारे कर्मों की है ये माया कर्मों के खेल सारे.
हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे. प्रत्येकाला कशाचं न कशाचं दुःख आहे. कुणाला न कुणाला कशाचं न कशाचं दुःख आहे. दुःख नाही असा माणूस नाही. मग दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड. बोला, डबल तिखट. गोड अधिक गोड बरोबर तिखट, डबल गोड. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा, डबल ग्रॅज्युएशन. किती जरी मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक पोरग कॉलेजला चाललं आणि एसटीत बसलं. जरा 5G आहे. एसटीत बसल्यानंतर मग त्या कंडक्टरनं तिकीट काढलं. तिकीट काढल्यावर कंडक्टरचे काम आहे भोयर सर, तिकीट काढणं झाले की काउंटिंग करायची. प्रवासी किती आणि तिकीट किती कटली, बरोबर आहे. झालं असं, प्रवासी कमी भरत होते आणि एक तिकीट जास्तीचं गेलो होतं. ते कंडक्टर म्हणे, एवढ्या आयुष्यात माझ्या या कारकिर्दीत तिकीट कमी आणि माणसं जास्त असं पाहिलेलं आहे म्या. जवळ फाटा असला की माणसं डोळे लावतात. नाही कळलं का तुम्हाला? डोळे लावतात असं, बरोबर आहे ना. खिडकीला डोसकं ठेवून, बरोबर आहे ना. आणि तिकीटच काढत नाही. आणि एखाद्या वेळ चेकिंग झाल्यावर मग अवघड होतंय ना. तसं मग ते तिकीट जास्त माणसं कमी भरू लागली. कंडक्टर म्हणे, असं कोण बहादर असावं बाबा की ज्यानं 2 तिकीट काढली. विचारल्यानंतर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढली होती. म्हणे, का रे तिकीट काढलं का? हो म्हणे साहेब. किती? म्हणे 2. साहेब म्हणले, एकट्यानं 2 तिकीट काय काढली? म्हणजे साहेब एखादं पडलं तर मग गाडी चेकिंग झाली तर एखादं जवळ असलं पाहिजे म्हणे माणसाच्या. भूक नसाव, बरोबर आहे ना. एखादं जवळ असलं पाहिजे. मग कंडक्टर साहेब म्हणले, दोन्ही हरवल्यावर काय करशील रे? काय साहेब म्हणे, मी काय येडा आहे, माझ्याजवळ 5 आहे म्हणे. हे 5 झालेल्यालाच कळल फक्त, बाकी जाईल नाही. विठाला असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे एक शहाणा होईल? होणारच नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. महाराज, मग जीवाचा संघही आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे, पण देव संघात घेणारा नाही. आपण लाख म्हणा मी गणपती बाप्पाचा भक्त आहे, काही फायदा नाही. त्या गणपती बाप्पानं मान्य करावं, हा माझा भक्त आहे, त्याला किंमत. लक्षात ठेवा. पण तुमच्या लाखवाल्याची भक्ती गणपती बाप्पाला मान्य आहे. कारण इथं गणपतीच्या प्रेडला 7 दिवस लेकरा बाळासहित सगळ्याला निरंकार उपवास असतो. महाराज, तुम्हाला गणपती बाप्पा का पावणार नाही? सगळ्यांना उपवास, 7 दिवस उपवास. जोक आहे. आणि इथल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत नाही. आणि मंदिरही काय गोड बांधलं. खरंच एवढी प्रसन्नता आहे इथे, एकदम सुंदर. विठाला विठाला. देव संघात घेणारा नाही ना. मग देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संताच्या संगतीत जाऊ. संत चैतन्य आहेत, परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय? महाराज म्हणले, संताच्या संगतीत आले ना, तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात. हे तो एक संत आहे, हो, हे तो एक संत आहे, हो, हे तो एक संत आहे, हो, हे तो एक संत आहे. Come on!
अतिशय सुंदर. महाराज म्हणले हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आले की तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा. थोडं दाजी थोडस मॉनिटर द्या. आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. ओके. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपलं, एखादा जाता जाता एखादी दुसऱ्याची चप्पल घालून गेला की घरी जाऊन म्हणाल संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कोण यालाही लाभ म्हणणार आहे. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवय जात नसन तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य नाही. पण इथं नाही कोणी चोरणार. गणपती बाप्पा सोंडच हाणाल त्याला. बरोबर आहे ना. इथं काही जमणार नाही तसं. लक्ष द्या माझ्याकडे. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. सोपं सोपं सांगतो. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हा जीवनातला उत्तम लाभ आहे. पण ती कधी होईल? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीची उपाय संता विन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. क्वालिटी इन क्वांटिटी. नात करते काय म्हणावंच लागते. हा. महाराज म्हणले गोड. लक्षात ठेवा हे तो एक संता ठाये लाभ पाये उत्तम. संताच्या संगतीत आले की तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. पण कधी? संताच्या संगतीत आल्यानंतर. ऐसी वेद देती ग्वाही. शिंदे साहेब ग्वाही म्हणजे साक्ष. बरोबर आहे. वेदाने सुद्धा साक्ष दिलेली आहे. लक्ष द्या माझ्याकडे. जगत हे कोर्ट आहे, परमात्मा जज आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहे आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करतात. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही. संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. आमदाराला खासदाराला भेटायचं असेल डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाला भेटावं लागतं? पीएला. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पीएनं दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे, त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. जगाच्या मालकाला डायरेक्ट भेटता येईल का? त्याचे कोणीतरी पीए असतील ना. जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर तुम्हाला संताच्या मार्फत जावं लागेल. हे बघा, पोरग डायरेक्ट बापाकडे गेलं तर बाप त्याला घेणार नाही. आणि आईच्या मार्फत गेलं तर बाप स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं. आता सकाळी सकाळी पोरं एकदम सुंदर दिसतात आहे का नाही. नाकातून गंगा यमुना. आता हिवाळ्यात तर पाहायचं कामच नाही. बरोबर आहे ना. नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलं, माश्या लागायलेल्या. एकदम घाणीरडं पोरगा अंगणात बसलेला असतं. समोरून त्याचा बाप येतो. आता पोराला घाणीन भरलेले हे कळत नाही, पण बापाला ओळखतं ते म्हणतो बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बाप जवळ जातो आणि ते घाणीन भरलेलं माश्या लागायलेल्या पाहिलं. बाबा द्या त्या घाणेरड्या लेकराला बाप जवळ घेत नाही, पण त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते. महाराज म्हणले ते कसं जरी असलं तर उचलोनी करी कंठी लावी. त्या लेकराची तिला केळच येत नाही. मग ती आई त्याला बाथरूम मध्ये नेते, साबण लावून त्याला आंघोळ घालते, टॉवेलनी कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते. सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा हातात धरते. बघा असं धरते आणि कौतुकान त्या लेकर. समजा आता हे असं त्या लेकराकडे पाहते आणि तिलाच असं वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी बोला नजर लागेल. शृंगारिले बाळ कौतुके. कळलं माझं बोलणं? शृंगारिले बाळ कौतुकी. तिलाच कौतुक वाटतं त्याचं. आणि ती त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते की याला कोणाची नजर लागू नये. ऐका बरं का. आता ते गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका. ते पोराची सुंदरता त्यानं कमी व्हायची तर अजून वाढते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरत. आणि मग ते सजलेलं पोरगा अंगणात येऊन उभं राहत. बरं ते कसं जरी असलं, अमंगळ जरी असलं, तिला टेन्शन नाही बरं का, राग येत नाही. तुम्ही पहा दिवसभराचं काम आटपून माय जेवाय बसती. दिवसभराचं काम आटपून माय जेवाय बसती. सुभाषराव
आणि ती जेवाय बसली की ते पोरग रांगत येतं आणि त्या ताटाजवळ शी करत कळतं. पण तिची सहनशीलता किती असते बा. ती ताटाजवळ जरी शी केली ना तिला राग नाही येत त्याचा. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे, बोलता बोबडे, शब्द बोल. जैसे तैसे टाळ्या वाजवा. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. बोबडे शब्द गोड. महाराज म्हणले ते बोबड बोललं तरी गोड वाटतं का नाही माणसाला. बोला कसे असू द्या हो, ते शी केली तरी तिला राग नाही येत. ते ताट झाकून ठेवती, ताटावर ताट मांडती, पोराला उचलती, त्याला धुवून काढती, त्याला पाळण्यात टाकती, ऐका बरं. आणि नंतर ती घाणही काढून टाकती, फेकून देती, नंतर हातपाय धुती आणि जेवाय बसती. थोडं तरी रिॲक्ट होती का एवढ्या घटनेवरती? अजिबात नाही. आणि माणूस जेवाय बसाव आणि पोरानं संडास करावं. अर काय माय तान काय तान थान दान अर काय उचल द्याली. कळलं तुम्हाला? आता हे शब्द बोलण्यासारखे नसतात म्हणून ते ऍक्टिंग मध्ये आले. ते कळलं माझं बोलणं तुम्हाला? माणसं बरोबर आहे ना, ते माणसाला जमत नाही मला. पण ती आई करू शकते. त्या आई त्याला बाथरूम मध्ये नेते. ऐसी कवल्याची जाती, ऐसी कवल्याची जाती, ऐसी कवल्याची जाती, ऐसी कवल्याची जाती. Oh!
क्या बात. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे, तो म्हणलं होतं तर तिकडं हात कायल करा होता. चांगलं इम्प्रेशन पडलं होतं ना, तर घातलं नाही होतं. असं टायमिंग कळली पाहिजे गणित माणसाला. असं काऊन करतो तू काय ना, विठाला विठाला ऐका लक्ष द्या. महाराज म्हणले आज आता घरचा कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळं मोकळं झालंय जरा. महाराज म्हणले लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाण. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे, क्या होती है माँ. माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. लक्ष द्या. महाराज म्हणले ती आई त्याच्यापेक्षा त्या लेकराला सजवते. हा, लक्ष द्या माझ्याकडे. आणि ते सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. ऐका आता, सजलेलं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघाला आणि बापाची नजर पोराकडे गेली. बाप आश्चर्यचकितच झाला. काय होतास तू, काय झाला. आता लेकरू कुणाचे असू द्या, दिसाय सुंदर असलं की घ्या वाटतं माणसाला. तुम्ही एसटीत बसा, एसटीत, आणि ते पुढच्या सीटवर असं गोंडच पोरग असू द्या आणि माग असं मथार बसलेलं असू द्या, ते मथार असं करते ते पोरग करत मम्मी बाबा. ती माय म्हणते आपले जे आपले जे आपले. खोड्या करत की नाही माणूस त्याचा. तर बा चालता चालता गोंडच पोरग दिसू द्या, माणसं त्याचा चिमटा तरी घेतील, गाल तरी वडतील, शेंडी तरी वडतील, कान तरी वडतील. गोंडच लेकरू असलं की मोह आवरत नाही. त्याच पोरग एवढं गोड दिसल्यावर त्याला मोह आवरेल का. मग बाप पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणजे हट, अब हमें आपकी जरूरत नहीं है. आता नाही येणार. जात नाही ते पोरग, मटकत म्हणतात. काय म्हणतात, मटकत, जात नाही. आता माझा सिद्धांत घ्या. पहिल्यांदा पोरग बापाकडे जात होतं, बापानं त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही, घाणीनं भरलं होतं म्हणून. आता बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं. कशामुळं, नाथा सजून आलं. कुणाच्या मार्फत, लय उशिरा लक्ष गेलं मोत्यावर. लक्ष द्या माझ्याकडे. कुणाच्या मार्फत सजून आलं, आईच्या मार्फत. लक्ष द्या बरं. लेकराला सजणं कळतं का. अहो लेकराला काय कळतं, मॅचिंग मेकअप पण काय. कालच पोराला घेऊन जायचं होतं मला. बायको म्हणे याला घेऊन जाऊ बाहेर. म्हणलं मग आहे तसं दवाखान्यातच न्यायचं होतं वाटतं. म्हणे म्हणलं हे घे, असं टाइम कमी आहे आता, वेळच कुठे, पळापळ सगळी. म्हणलं चाल. नाही नाही म्हणे 2 मिनिटं थांबा, त्याला ड्रेस घालू द्या चांगला. अरे म्हणलं त्याला दिवसातून 40 पॅन्डी लागायल्यात. नाही कळलं तुम्हाला. घालच तोर वल्ली तरी म्हणते नाही नाही ती घाल दे त्याला चांगले कपडे. शृंगारीले बाळ कौतुकी. त्याचं कौतुक हे बघा. लेकरावर आईचं किती प्रेम असतं हे बापाला बी कळणार नाही. माझा मुद्दा लक्षात. लेकरावर आईचं किती प्रेम ती फक्त आईलाच कळेल, ते बापाला सुद्धा कळणार नाही. आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतोय आणि माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातना मन श्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशे. आपण देवाचेच लेकर आहोत. पण डायरेक्ट गणपती बाप्पाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबाराया सारखी, आत्मानंद गिरी बाबा सारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल आणि देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता आत्मानंद बाबा सोडून, माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. कळलं. आपल्या जिल्ह्यात डोकं निसंकोच पाय ठेवावं असे पाय म्हणजे आत्मानंद बाबांच्या.
निसंकोच धरी तिजे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा तुका म्हणे तुम्ही नीरविल्या वरी मग मज हरी उपेक्षेना महाराज म्हणले श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना हे राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है हो मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है वृंदावन के गलियों में मेरे श्याम का ठिकाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है श्याम मेरे मिलने का संग ही बहाना है श्याम मेरे मिलने का संग ही बहाना है तेरे मिलने का सत्संग ही बहाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है तारों में ढूंढा तुझे चंदा में ढूंढा तुझे सूरज सूरज में पाया है म्हणू आपण सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है तारों की झिलमिल में म्हणा 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 अहो जमता येवाय तुम्ही म्हणा ना तुम्ही अगोदरच का नाशे करायले बरं लक्ष द्या माझ्या. महाराज म्हणले आता त्याचा आवाज उंच आहे पण ते शब्द माग पुढे झाले माझा बसला थोडा आवाज सकाळी पण कीर्तन होता सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है त्याला गळा आहे काहीला नरडा असत गोड विठाला विठाला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग संत संगत आहे म्हणून संताची संगती बोला मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत समागमे धरावी आवडी करावे तातडी परमार्थाची. महाराज म्हणले संताच्या संगतीत या लक्ष द्या माझ्याकडे बिनु सतसंग विवेकन होई राम कृपा बिनु सुलभ न सोई. संत तिथे विवेक असणे केजे. आता हे लाखाचे पोरं जवळपास बरेच माळकरी झाले ते माझ्या हाताने आहेत का आता सगळे आहे ना. हे काय अक्षयला आहे योगेश योगेश दादाला आहे दीपक आहे सगळे संगतीत आलं की बदलाय वेळ लागत नाही. कळलं माझं बोलणं. संगतीत आलं की बदल व्हायला वेळ लागत नाही. म्हणून महाराज म्हणले उत्तम प्रकारचा लाभ होईल संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. पण महाराज आता या जगात संत भेटणं अवघड आहे ना. संत भेटणं अवघड ओळखणं अवघड. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करतात. माझा मुद्दा आता फार महत्वाचा आहे. संत चुकत नाही. जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होती. टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतो. बरोबर आहे ना. लक्षात आलं का.
संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होत असते. महाराज म्हणले संत भेटणं अवघड आहे. शास्त्र सांगतो दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. बहु अवघड आता वाजू नका. ते नेहमी चांगलेच म्हणायले, वाजवाव तरी गौरव गादा. महाराज म्हणले बहु अवघड आहे संत भेटी. दुर्लभम त्रेमे वेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा. डीजेचे 90ची गरज आहे. चला बोला महाराज. आज हे पोरायला आता जर म्हणलं असतं उठा, एका मिनिटात माऊल झाला होता. बरोबर. महाराज म्हणले नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ, मोक्ष दुर्लभ. ऐका, परी त्या साधूची भेटी न होईल. चंद्र अमृत सुख सेवविल, आसता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई का. सूर्याला धरणं सोपं आहे का बोला. पण अपवाद हनुमंतरायाने धरलो. अंजनीच्या हा दम खाय जरसा. हा लक्ष द्या, लक्ष देऊ नाही का. महाराज म्हणले अपवाद आहे त्याला. समुद्रात तरुण जाणं सोपं आहे का बोला 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 बोला. नाही, पण अपवाद आहे सावरकर. समुद्र सुद्धा तरुण गेल्या. अपवाद आहे त्याला. बाह्य हेळा सागर तरवेल, पण हे सोपं आहे. परी त्या साधूची भेटी न होई का. संत भेट होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. एक बोलू तुम्हाला, चुकीच्या माणसाला संत म्हणून त्याच्या मागं पळू नका. मी बी संत नाही हा, मी महाराज आहे. मी कीर्तनकार आहे, कथाकार आहे. कथाकार म्हणा, कीर्तनकार म्हणा, महाराज म्हणा, संत नाही. मी संत नाही आणि आपल्याला त्या दृष्टीने पाहू बी नका. लक्षात आलं तुम्हाला.
जाळोनी संसार बैसलो अंगणी, त्यांनी म्हणावं मी संत आहे. आपण तेव्हापर्यंत पोचायचंय मला. हा, पोचावं ज्ञानोबारायांच्या आशीर्वादानं, तेवढी प्रार्थना करूयात. बरोबर आहे. माऊलीला आपण प्रार्थना करू की ज्ञानोबाराय आम्ही पोचावं तिथपर्यंत. आपण दुसरं काही करू शकत नाही, अजून आपलं तेवढं नाही आहे. बरोबर आहे. म्हणून एक वाक्य बोलतो तरुण मंडळ, जीवनाचं समर्पण चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. आपले आयडॉल कोण असावे हे फार महत्वाचं आहे. आपले आयडॉल ज्ञानोबा तुकोबाराय असावे. हे बघा, एखादा महाराज जर चुकीचं सांगत असेल आणि तो किती जरी प्रसिद्ध असेल तर त्याचा ऐकू नका. तो किती जरी प्रसिद्ध असेल तर त्याचा ऐकू नका. आणि एखादं नेमकंच आळंद देऊन शिकून आलेलं पोरगा असेल आणि खरं बोलत असेल तर त्याचं ऐकल्याशिवाय राहू नका. नाही बा, लय मोठ्या महाराजांनी सांगितलं आम्हाला, त्याला मोठंच का म्हणता, हे चूक आहे. साधू संतांच्या विचारांना चाला गड्या हो. ज्ञानोबा तुकोबारायांनी आपल्याला जे विचार दिले त्या विचारानं चालणं गरजेचं आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता, त्या मार्गाने आपण चालणं गरजेचं आहे. मग संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. मग महाराज एवढं अवघड साधन तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्हाला देव कसा भेटेल? तरी सुद्धा भेटेल. कसं काय? पर्याय आहे. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही काय करा, मनविता त्यांचे दास, शिजू दे म्हणाविता त्यांचे दास, पुढे आस उरे ना. तुम्ही संताचा दास आहे असं म्हणा. दास्यत्व करणं अवघड आहे, ते हनुमंतरायाने केले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले राम. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. ऐका बरं, आणि याचा त्याचा दास होऊ बी नका. दास व्हायचं तर देवाचा व्हा, नाही तर संताचा व्हा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा मज दास करी त्यांचा, संत दासानु दासा. मला सांगा अहो, आज तुम्ही बघा, आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. गणेशराव, एवढ्या पोराला काम सांगा, जा रे कृष्णाच्या घरी महाराज येता येईल बोलून आण. ते म्हणतात तिथं नसले तर अरे तिथंच आहे. कुत्रा असलं तर, अरे कुत्र नाही चावलं तर इथंच मर, कुठंच जाऊ नको. आज कोणी कुणाचा दास व्हायला तयार नाही. टॅलेंट पोर आहे महाराजात. एक पोरगी एका पोराला म्हणी, मला जर 12वीला 85% मार्क पडले, नाही दुसरं म्हणली, जरासं दम धरा ना तुम्ही. हा बरोबर आहे ना, असं लक्ष द्या माझ्या. एक पोरगी एका पोराला म्हणे, मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार. ते पोरग म्हणे, तू मै काय बरोबरी करती, माझ्या बापान 35% मला ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणजे. बरोबर, हनवाळूच्या टिरपा. बरोबर आहे ना.
शार्प पोर आहे आता. आज कोणी कोणाचा दास व्हायचा आहे. बुद्धिवान लेकर आहे महाराज. माझी पोरगी छोटी मला म्हणे पप्पा नवीन ड्रेस आणा मला. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फालडा दे ना आणा म्हणे. लेकराचं काय असतं. आज कोणी कोणाचा दास व्हाया तयार नाही. मनवितात होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा आहुती दिली. आज जर तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते तर लोक आहे ना बालाजीराव खालून फोन केले असते तानाजी मालुसरेला. ओ तानाजी काय देणार आहे तुम्हाला शिवाजी महाराज. यमा घरी इकडे शिजून बसले. आज कोणी कोणाचा दास व्हायला तयार नाही. होऊन गेले छत्रपती. अरे मावळे मरणाची स्पर्धा करायची. राजे एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजासाठी जीवामालांनी जीव द्यावा. लोक वायफाय देईनात आज. बोल ना कळ वायफाय देईन कोणी. तिथे जीव दिला जीवामालांनी. छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणाची स्पर्धा व्हायची. त्या मावळ्यांना काही पगार नव्हती. एक बोलू तुम्हाला मी सांगेल कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला आहे. विचार हे स्वराज्य मिळालं असल ही छत्रपतीची कृपा. 350 वर्षात अजून दुसरं नाव पुढे येत नाही. याचा कधी विचार केला. 350 वर्षात अजून एकाही राजाचं नाव पुढे येत नाही. याचा कधी विचार केलाय. याचा विचार एकच आहे. तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा दुसरा झाला नाही. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज देव होते का. म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही. पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांग. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे आहे. हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे. आज आपण हे कीर्तन करतो हे उपकार शिवाजी महाराजाचे नाही. आज तुळजा भवानीचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं. शिवाजी महाराजांमुळे. आपलं वारकऱ्याचं आराध्य दैवत पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे कुणामुळं. शिवाजी महाराजांमुळं. आज हे नसतं तर आपल्याला परवानग्या काढावं लागल्या असत्या. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं हमें परवानगी मिलेगी. पण होऊन गेले 18 पगड जातीतले मावळे एकत्र केले. लक्षात ठेवा बरं का. आणि स्वराज्याची स्थापना केली. मी सांगेल त्यासाठी मावळे तशी होती. जीवाला जीव देणारी मावळी होती. महाराज काय मिळालं दास्यत्वाच्या बदल्यात. अरे कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड झालं. हे दास्यत्वाचं फळ आहे. हिरोजी इंदलकरांना सांगितलं राजा फक्त पायरीला नाव माझं द्या बस मला बाकी काही नाही. तुम्ही जेव्हा गडावर जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ जरी माझ्या नावावर पडली तर मी माझ्या जीवनाचं कल्याण झाल्यासारखं समजेल. एवढ्या त्यागी वृत्तीनं महाराष्ट्र बनला महाराज. ही सोपी गोष्ट आहे. त्या काळ अरे काय दिला असेल त्या राजानं की लोक मरणाची स्पर्धा करायची. एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांचा दास म्हणून घ्या काही अडचण नाही. मनविता त्यांचे दास. पाहू पत्नी पतीचं काय करते. दास्यत्वच करते ना. तुम्ही माझी मालक आणि मी तुमची मालकीन म्हणजे दासी असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे ना. बायको दास म्हणून घेते नवरा मालक म्हणून घेतो. मग पळाव कोणाला लागतं. मालकाला पळावं लागतं ना. दास म्हणून घेतलं की पळायचं काम आहे का. कुठं जाय पण संध्याकाळी खायला आणून घाल. दास्यत्वाचं टेन्शन नाही ना. मनविता त्यांचे दास. पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा. हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. महाराज लक्ष देऊन ऐका. पूर्ण अभंगाचा अर्थ 2 मिनिटात तुमच्या समोर मांडतो. वेळ संपत आलेला आहे. पहिलं चरण ऐका. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. याच्यातला शेवटचा शब्द आहे उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम. पहिल्या चरणातला उत्तम, दुसऱ्या चरणातला उरेना, तिसऱ्यातला सरेना, चौथ्यातला उत्तम. आता काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात. ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. बोला पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो. उरावा वाटतो तो सरत जातो. बरोबर आहे. दुःख सरावं वाटतं का उरावं वाटतं.
सरावं वाटतं उरत जात. सुख सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं सरत जात. आयुष्य सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं ना. गाव जरी गोड जेवणाची वाट पाहत असले ते मेलं पाहिजे ना, बरोबर आहे. लोक म्हणतात महाराज यान मराव म्हणजे आमचं गाव एकत्र येईल. अरे पण ते मरत नाही ना. जे जगाव वाटतं ते जगत नाही आणि जे मराव वाटतं ते मरत. लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात आणि ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. मग काय सरलं तर उत्तम आणि काय उरलं तर उत्तम. महाराज म्हणले एकच आहे, देह नोहे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. बस कीर्ती रूपानं मागं राहत असतं, बाकी काही मागं राहणार नाही. मग ते तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उरला उरे विठ्ठल. हे विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं, हा उत्तम प्रकारचा लाभ संतांच्या संगतीत होतो. त्याच विठ्ठलाचं भजन टाळी वाजून सर्वांनी, टाळी वाजून प्रेमाने. विठोबा रखुमाई.
एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आपण सगळे एवढं प्रेम करता. दाजी आवाज वाढवा, यानं आवाज दबला मग. हा, एकदा सर्वांनी ही जी मंडळी आहे हे मलाही अपेक्षित नाही एवढं आपण सगळं करताय. एवढंच आहे, जिल्ह्यातल्या महाराजाचं एवढं कौतुक व्हावं याच्यात कमी भाग्यवान महाराज आहे, त्यापैकी एक मी आहे. वा वा. सर्वांना विनंती आहे, एकदा हात वर करा सर्वांनी. महिला पुरुष सर्वांनी करा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम. शास्त्री शास्त्री. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का याची वेगळी द्या, हे त्याच्यात नाही. हा, लक्षात. गुड, छान भजन म्हणलं, चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपलेला आहे. 8:15ला सुरू झालं, तसं तर 10:15 वाजून बी गेले. वेळ झाला, पण असं वाटत नाही वेळ झाला म्हणून, आहे की नाही? असं वाटतं अजून बोलत राहावं, पण वेळेची मर्यादा आहे. बाहेरगावची माणसं भरपूर आलेली आहे, लांबून लांबून. कुठे आहे ते बोखारी पांघरा? आता आव कुठून? पांघरा बोखारीवरून, आहे का नाही? एवढ्या लांबून माणसं आलेली आहे, पण दूर दूरची माणसं आली आणि तेवढाही वेळ घेणं बरोबर नाही. आणि मी परिसरातलाच आहे, त्याच्यामुळं काय अजून बऱ्याच ठिकाणी येत राहणं होतंच. सगळीकडं आपण कोणी डावलत नाही मला. जेव्हा माझी तारीख शिल्लक नसेल तेव्हाच मी नसेल, एवढंच होतं.
नाही तर सगळी मंडळी पहिलं प्राधान्य देता. म्हणून तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. तुमच्या प्रेमाला माझ्याकडून तडा जाऊ नये एवढी गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुमचं जे प्रेम आहे हे माझ्याकडून जपल्या जावं ही तुमच्या मेथ्याच्या गणपती बाप्पाच्या चरणी माझी नवस, माझा प्रार्थना. कारण हे मिळत नाही आणि आपण सगळी करता. आता मला बाहेर गावात गेलो तर असंच आहे सगळीकडं. आमच्या महाराज मंडळीला सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या भागातली मंडळी आपलं आता हे 2 पोलीस माझ्या ताब्यात आहेत. पाहत आता केवढा मोठा हार आणला त्यांनी ते बघा. आणि बरं तर ते काय त्याच्यात मोबदल्यात त्याच्या 2-3 हजाराच्या तर पुढंच असणार आहे तो अंदाज माझा. हे अक्षयचा नाही यायचा 2-4 हजाराचा असेल. अक्षय मलाच देवानला नाही तो पैसे बरोबर लक्ष द्या. पण ऐका ह्याचं मोल होत नाही. हर जगह आदमी जीत चाहता है लेकिन फूल की ही ऐसी दुकान है वहां आदमी हार चाहता है. इसलिए आपके हार के आगे मेरी हार आहे. मी पुन्हा एकदा गणपती बाप्पाला विनंती करतो की ह्या समाजाचं जे प्रेम आहे हे माझ्याकडून जपल्या जावं. बस एवढीच मी प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी करतो. बाकी ईश्वरानं अपेक्षेपेक्षा जास्त दिलं. असं वाटलं नव्हतं कधी आपल्याला एवढं मिळेल. पण ती ज्ञानोबारायानं आपल्यावर कृपा केली. म्हणून म्हणतात ना ज्ञानबाई माझी अनाथाची माय. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दने पाय वंदित से न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार. पदरात घेतलं ही माऊलींची कृपा आहे, ज्ञानोबारायांची कृपा आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या मंडळीला मी धन्यवाद देतो. मेथेकर ग्रामस्थ मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज ह्या लेकरांनी सेवा घेतली माझी, ह्या कृष्णाने. माझ्या कीर्तनाला तो अनेक ठिकाणी आला, पण यायचा, हार घालायचा, बसायचा, जायचा, काही बोलणं व्हायचं नाही. पण आज मला घरात आल्यानंतर काकांनी यांनी सांगितलं की महाराज त्याने तुमचं कीर्तन घेतलं, पण तो काही खूप मोठा बिझनेसमॅन नाही किंवा नोकरीला नाही किंवा फार मोठा प्रगतशील शेतकरी नाही. तो त्याची लॅब आणि पार्ट टाईम हॉस्पिटल अशा पद्धतीनं तो दीपक आणि ते काम करतात डॉक्टरांकडं. आणि त्याच्यातून इथल्या सगळ्यांनीच ज्यांनी ज्यांनी सेवा घेतल्या त्यांनी घरच्याला रुपया मागितला नाही, 1 रुपया मागितला नाही. आणि या पोरांनी आपल्या कष्टातून 1-1 रुपया जमा केला. तुला सूट या कृष्णा, तू काय द्यायचं ते दे, द्यायचं ते दे, काय प्रॉब्लेम नाही. मी माझं कालचं पाकिट गायकायला देऊन टाकलं. मग रिसोडला गायक मंडळ होती, माझ्या मनात आलं दिलं, पण कालचं दिलं आता
आता तुम्ही काल मी गाडीत ऐका आता हे बा हे लाईव्ह आहे, नाही तर बोललो असतो. गाडीत मी गणेश दोघं आलो आणि गाडी त्याचीच आहे आज. त्याच्याच गाडीत आलो मी. म्हणलं अरे काय म्हणे काल कीर्तनाला आलो असतो मी, पण म्हणे मला इकडंच सांगितलं होतं. हे थांबवता जरसं हो दाजी हिवाई, जसं स्टॉप करा 1 मिनिट फक्त आणि पुन्हा चालू करा. हा मग मी म्हणलं अरे मी असलं कष्ट करणारे असले की आम्हालाही ते हळहळ वाटते मनाला, आहे का नाही. पण तुमची श्रद्धा आहे, प्रेम आहे. मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या गावचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. रोज 5-7 हजाराची पंगत इथं समाजाची जेवायची रोज आहे. त्या अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांना. मी धन्यवाद देईल की एवढ्या मोठ्या मोठ्या जवळपास एका पंक्तीचा खर्च लाखभर रुपये तरी असणार माझ्या अंदाजानं. कशी म्हणलं तरी 1.5 लाख. क्या बात. 1 ते 1.5 लाखाची पंगत ही मंडळी करतायत. अजून काय तुमची श्रद्धा गणपती बाप्पावर पाहिजे. आणि मी सांगू तुम्हाला, सगळे कामं निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तो गणाध्यक्षच आहे, गणपती बाप्पाच आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, देवा तुची गणेशू सकलार्थम, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती जासो. आज गणेश आज सक्रात्यावरच यादा, बरोबर आहे ना. म्हणे निवृत्ती दासू अवधारे जोजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सगळी गुणीजन महाराज मंडळी आपल्या भागातली आणि परिसरातली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, किती बाहेरगावचे किती लोक आहे, हातवर करा बरं. बाहेरगावून आले लोक. ओ बापरे दाजी पा, म्हणजे तुम्ही केलेल्या कार्याला किती लोकांचा पाठिंबा आहे. वा एकदम वा. मावल्या हो, आता पुढच्या वर्षीपासून एक विनंती करा सगळ्यांना. तुमच्या ज्या काही लेकी बाळी आहेत का नाही, त्याला म्हणा तुम्ही दिवाळीला यायचं ती या, नाही तर येऊ नका, पण आपल्या सप्त्याला आल्याशिवाय राहू नका. तुमचे पाहुणे रावळे जे असतील तर या सप्त्याला बोलवत जा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखी हरिजन. महाराज म्हणतात ही दिवाळी दसरा आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि अजूनही कीर्तन आहेत भागात. साव्याला आहे, साहेबांकडं सेवा आहे, त्यावेळेस शिंदे साहेबांकडं, कोण तुकाराम भाऊकडे का, साटंब्याला बी आहे. हा साटंब्याला बी आहे. अजून पारवा काय पारोळ्याला बी आहे. पुढच्या वर्षी आमच्या बालाजीरावचे गाव आपले पूर, तिथं बी येणार आहे. पूरमध्ये सुद्धा पुढच्या वर्षीचं कीर्तन आहे. आणि आता येणाऱ्या 15 दिवसात या 2-3 गावाला आहे. ज्यांना ज्यांना जिथं शक्य आहे तिथं या. साव्यालाही खूप मोठं नियोजन आहे, साटंब्यालाही खूप मोठं नियोजन आहे. त्यांनी तर मला कथाच मागितली होती पण शक्य नाही झालं, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. ती मंडळी बरीच इथं आली, बाहेरगावची सगळी मंडळी. एका गावचं नाव घेतलं तर एकाचं माझ्याकडून विसरेल, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्या कृष्णाची इच्छा एक आईची कविता म्हणा म्हणून, तेवढी त्याच्यासाठी म्हणतो आणि थांबतो. आई वाचुनी पोर वेगडी, मावळला धाराईचा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी
कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो हो, 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 हो. म्हणजे मायेचा सागर आहे, आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या वडील आहे. मी म्हणत नाही, पण कधी आता बरेच दिवस झाले म्हणलंच नाही, पण त्यांची इच्छा होती. ऐका आता, उद्या हरिभक्त पारायण. माझेच मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माऊली महाराज पठाडे, गोड कीर्तन आहे. आज जसे उपस्थित राहिले तसे उद्याही बहुसंख्येने उपस्थित राहा. माझा आणि महाराजांचा फोन झाला, महाराज येणार आहेत. सगळ्यांची इच्छा आहे. भाऊनं ते वडिलाचं म्हणावं, म्हणा जाऊ द्या ना. ऐका ना गणेश भाऊ, जिथं उजडन तिथं उजडन. तुम्ही म्हणा तो, आहे का नाही? हो, माझ्या डोळ्यात लासव कुणी मायेनं पुसताना. माझ्या डोळ्यात लासव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास. त्याच्या परम कष्टानं आज शोभत सुखात. त्याने बघितलं सपन, त्याने बघितलं सपन. पाला उसाचा काढताना. त्याने बघितलं सपन, पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळं जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसच होत या, मला कसच होत या. कुणी बाबा म्हणताना मला कसच होत या. कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. गोष्ट बापाची सांगताना. गोष्ट बापाची सांगताना. पुन्हा एकदा गणेश महाराजांना धन्यवाद. सगळ्या तरुणांना धन्यवाद. तुमच्या अरे तुम्ही 2-2 तास जर बसत असाल तर तुमचं 2 मिनिटं आम्हाला ऐकायला काय जड आहे का? गोड आहे. पोरं आले कीर्तनाला की आनंद वाटतो. पण तुम्हाला सगळ्या आणि गावातले फ्लॅक्स बघा, एक बी मथार घेतलं नाही द्यायला. सगळे पोरं जे यंग जनरेशन सगळ्या फ्लॅक्सला. पण तुम्ही सगळे, आणि मला काकांनी सांगितलं, कौतुकाने सांगितलं बरं काकांनी, म्हणजे महाराज पोरायनं हातात घेतला आता. आणि पोरायनं हातात घेतल्यामुळं, काकाचं नाव काय? दत्तराव काका. म्हणजे पोरायनं हातात घेतल्यामुळं आम्हाला आनंद वाटतो. आज आम्हाला काहीच पाहायचं काम नाही. तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि या गावात ओव्हर टाईम झाला कृष्णा, एवढ्या वेळ घेत नाही मी कुठं, बरोबर आहे ना? या सगळ्याला माहिती, 1 मिनिट बी पुढं जात नाही. पण यावेळेस आता तेवढं भारावूनच एवढी सगळी मंडळी, एवढं साळ, आणि लय वर्षानं आलो ना, त्याच्यामुळे सगळं मागचं पुढचं भरून, आणि मी पुन्हा येईन, बरोबर आहे ना? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. उठा म्हटल्याशिवाय फक्त कोणी उठू नका. एवढ्या वेळ बसलात, 1-2 मिनिटं बसा. आणि बाहेर गावून आलेले 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांना विनंती आहे, 2 मिनिटं लेट होईल पण सगळ्यांनी सावकाश जा. आम्ही कीर्तनाला आलो बाबा, आणि आम्हाला
पडलो का गाडी स्लिप झाली काय झालं हे उद्या 2 दिवस ऐकायला मिळायला नको. त्याच्यामुळं तसं गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. फक्त 2 मिनिटं सगळ्यांनी उठा म्हटल्याशिवाय उठू नका आणि जाताना सगळ्यांनी सावकाश जा एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. पुन्हा एकदा आमचे स्वरगुंजन स्वरगुंजन या चॅनलवाले दादा त्यांना धन्यवाद. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. श्रीकृष्ण चॅनल है ना, श्रीकृष्णच का, श्रीकृष्णा चॅनल त्यांनाही धन्यवाद. आमची ओनली वारकरी यूट्यूब चॅनल आपले लगेच व्हिडिओ आला सगळं आपला ऐकलं हा त्यांनाही हा 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 त्यालाही धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि या ठिकाणी वाणीला ज्ञानेश्वर हंडली करधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय. अखंड हरिनाम सप्ताह हॅलो मावल्या हो व गणेश पुराण कथा उलसक आजच्या हा 6वा दिवस उलसक थांबा म्हणला बाई आणि या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा उलसक थांबा ना. प्रेममूर्ती आमच्या जिल्ह्याचं वैभव आदरणीय हरिभक्त परायण श्री सोपान महाराज सानप यांनी मागील 2 तासापासून तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं. त्यांचं मी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करतो. या कीर्तनामध्ये त्यांची साथ दिलेली आहे श्री सुदाम महाराज दाभेकर, श्री संभाजी महाराज बळेगावकर आणि श्री गणेश महाराज जटाळे, ज्यांना आम्ही विदर्भ कोकिळा म्हणून या ठिकाणी बोलवतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि महाराज या वयामध्ये ज्या मुलांना डीजेचा नाद लागावा त्यांना मृदुंगाच्या तालावरती नाचवणारे आमचे कृष्णा महाराज बोरखडे यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. आणि आपण दिलेली सेवा ही गावकऱ्यांनी नक्कीच या ठिकाणी आत्मसात केलेली आहे. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं एकदा